पाण्याच्या त्रासामुळे स्वरा वैतागली आणि त्या दिवशी माझ्यासोबत ती बोलली जोऱ्याने. तर भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की स्वराने व्यवस्थित बोलायला पाहिजे. तुम्हाला ते दिसलं बोललेलं, परंतु तिने खालून पाणी 5व्या फ्लोअरवर नेलं, हे मात्र कोणाला दिसलं नाही. मग मी तिच्यावर रागावली थोडीशी की बाबा स्वरा लवकर लवकर ये, म्हणून ती रागावली की तुला बोलायला काही जात नाही, मी 5 मजल्यात चढून आणलेल्या आहेत 2 बादल्या. तर या त्रासामुळे लवकरच आम्ही पुण्याच्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फ्लॅट चेंज करायचं म्हटलं तर शिफ्टिंगला 10-15 हजार खर्च, तिथं डिपॉझिट द्या, म्हणजे 20-30 हजार रुपये त्याच्यातच जातात. आणि काय आता आम्हाला जास्तीत जास्त इथं किती दिवस राहायचं आहे, फक्त 3 महिने राहायचं आहे. एप्रिलमध्ये आम्ही जे घर घेतलं तिथंच आम्ही राहायला जाणार आहोत. त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आहे. आता बघू कसं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. आज म्हणजे खूप उशिरा ब्लॉगची सुरुवात करत आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं माझ्या फ्लॅटवर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, की जसं मी याच्या अगोदर पण सांगितलेलं होतं की मला फ्लॅट चेंज करायचा आहे. पाण्याचा म्हणजे तुम्हाला सांगते, माझा ओनर खूप छान आहे, म्हणजे ज्यांचा हा फ्लॅट आहे ते खरंच खूप छान आहे आणि खूप म्हणजे हेल्पिंग, म्हणजे काही पण आपण प्रॉब्लेम सांगितला फ्लॅटचा की ते लगेच सॉर्ट आउट करतात. परंतु इथं ना पाण्याचा प्रॉब्लेम वरच्यावर होत आहे. आणि आता गेले म्हणजे मी गावावरून कधी आली, म्हणजे त्याच्या अगोदरच मला पाणी नव्हतं, म्हणजे मला वाटते मागच्या गुरुवारपासून माझ्या फ्लॅटला पाणी येत नाही आहे, परंतु होतं म्हणून थोडं यूज केलं. तर आता मंगळवारपासून आम्ही घरी आलेलो आहो, परंतु पाण्याचा एक थेंब नव्हता. शेवटी कालपासून मी आता 100 रुपयाचं पाणी मी खालून आणले असेल, म्हणजे काल 45चं, सकाळी 20-25चं, असं थोडं पाणी आणणं चालूच आहे. कारण आपण बिना आंघोळीचं राहू शकत नाही. आणि वॉशिंग मशीन तुम्ही बघू नाही, पूर्ण कपड्यांना भरलेली आहे, म्हणजे एवढे कपडे आम्ही साठवून ठेवलेले आहेत. बघा, हे दिसतोय ना गळाठा, याच्यात पण कपडे आहेत आणि याच्यात पण मी कपडे भरून ठेवलेले आहेत. फ्लॅट चेंज करायचं म्हटलं तर शिफ्टिंगला 10-15 हजार खर्च, तिथं डिपॉझिट द्या, म्हणजे 20-30 हजार रुपये त्याच्यातच जातात. आणि काय आता आम्हाला जास्तीत जास्त इथं किती दिवस राहायचं आहे, फक्त 3 महिने राहायचं आहे. एप्रिलमध्ये आम्ही जे घर घेतलं तिथंच आम्ही राहायला जाणार आहोत. त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आहे. आता बघू कसं सॉर्ट आउट होते, की रोज आता आम्हाला खालूनच पाणी आणायचं आहे. तर इथं दोन पाणी आणू आज आम्ही आंघोळी वगैरे केल्या, कपडे वगैरे वॉश केलेले आहेत. आणि इथं स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. मॅडम करतायत स्वयंपाक. हॅलो करा, दाखवा स्वयंपाक काय केला. म्हणते हे किचनच सांभाळते आली की. तर मस्तपैकी आलू वांग्याची भाजी केलेली आहे. इथं कढी आणि इथं कढीची तयारी सुरू आहे. तर आमच्याकडे कोणीतरी गेस्ट येणार आहे आज. तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही, कारण ती माझी मैत्रीण आहे जी कधीच व्हिडिओमध्ये कुठल्याच नसते. आणि जे नाते आपण सोशल मीडियावर आणत नाही ना, तेच नाते जास्तीत जास्त टिकतात. नाही तर मग इथं आणलं की लगेच नात्यांना नजर लागते. आणि काही दिवस तुम्हाला ती व्यक्ती दिसली नाही की तुम्ही लगेच असे करता. जसं मनीषा काही दिवस दिसली नाही की मग मनीषा कुठे गेली. आता काय मनीषाचं, तिला आई बाबा बहीण भाऊ पूर्ण फॅमिली आहे. ते सोडून ते कंटिन्यू माझ्या घरी तर नाही राहू शकत ना, पण येते जेव्हा काम वगैरे मला हेल्प लागली तिची तर ती येते. म्हणजे मला कुठं जायचं असलं, मुलांजवळ थांबायचं असलं की ती येते. ती आपली कुठपर्यंत आहे, लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यावर आहे का ती आपली, मग तुम्ही मला म्हणसान लग्न झाल्यावर आता कुठे आहे ती, बरोबर ना. तर चला, आता ती इथं स्वयंपाक करत आहे, मी स्वराला घेऊन येते. आणि येताना खाली अजून मला हे बघा, ही बादली हे भरून आणायचं आहे. स्वराज इथं कॅम्प्युटर बघत आहे, कारण त्याला पाणी लावलेलं आहे पण काहीच पाणी येत नाही आहे. कारण स्वराजला मस्तपैकी 5 तारखेपर्यंत सुट्टी आहे. काय आता बघा, हिचं या शाळेचे ड्रेस घेतलेले आहेत. आता या शाळेचे कपडे झालेले आहेत आमचे 1940 रुपयाचे. 70 रुपयाची केळी घेतले आणि बटाट्याचं ते घेतलं, गेले 120 आणि म्हणजे 2100-2200 रुपये लगेच गेले आमचे. 2000-3000 अजून घ्यायचे, शूज घ्यायचे, सॉक्स घ्यायचे, बेल्ट घ्यायचे. पैसे नाही आहेत आता माझ्याकडे, ठेव. ते समोर लटको. चल, खाली बकेट आणून ठेवले आहेत मी पाणी नेण्यासाठी वर. तर ओनरनी हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि तुमचं असं मत होतं की स्वरा का बोलली अशी, तर ती बिचारी शाळेतून आली होती, म्हणजे क्लासहून आली होती. तिच्याजवळ बॅग पण होती आणि प्लस मी तिला बादल्या पण घ्यायला लावल्या होत्या. तर मी तिला ओरडत होती, लवकर ये, म्हणून ती बोलली की मम्मा तुला बोलायला काही जात नाही, परंतु 5 मजले चढून मी पाणी आणलेलं आहे. मी पण घेतल्या होत्या 2 बादल्या आणि तिने पण घेतलेल्या होत्या. आणि ह्या पाण्याच्या त्रासामुळेच कसं आम्ही आता चेंज करणार आहे, परंतु आम्ही डायरेक्ट आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात
घरातच जाणार आहे, कारण वारंवार शिफ्टिंग करणे काही तोंडाचा खेळ नाही. त्याच्यात भरपूर असा खर्च पण होतो, वेळ पण वाया जातो. आणि कसं आहे, इथं आपण आता शिफ्ट झालेलं आहे, व्यवस्थित सामान लावलेलं आहे. नवीन जागेवर जायचं म्हटलं म्हणजे शिफ्टिंगमध्ये म्हणजे 2-3 दिवस तर जातात, प्लस सामान सेट करायला वेळ जातो, प्लस शाळा हे ते. त्याच्यामुळं आम्ही शिफ्टिंग करायचा विचार असा करत आहोत की एप्रिलमध्ये शिफ्टिंग करायची, तोपर्यंत नाही. तर माझी एक बेस्ट फ्रेंड आहे जिच्याकडे मी वारंवार माहेरी वगैरे जात असते, माझी कोकणची मैत्रीण, ती आलेली होती आणि तिच्यासाठीच आम्ही स्वयंपाक केलेला होता. म्हणजे मिक्स व्हेज केली होती, कढी केली होती, डाळ भात केला होता, चपात्या केल्या होत्या, सलाद केलं, असं सर्व काही आम्ही जेवण केलेलं होतं. परंतु तिला मी कधीही व्हिडिओमध्ये घेत नाही किंवा आणत नाही, कारण इथे जर कोणी आपली मैत्रीण दाखवली की तिला दृष्ट लागते. तर आम्ही सकाळचं जेवण खूप छान केलेलं होतं आणि संध्याकाळी तर आम्हाला हलकंच जेवण करायचं होतं. आणि एक गोष्ट अजून आठवली की बाबा लोक म्हणतात तुला भांडणाशिवाय काही दिसतच नाही. तर हो, भांडण हे माझं हॉबी आहे. कारण जसं एखाद्याला जेवण करणे आवडते, मेहंदी करणे आवडते, डान्स करणे आवडते, एवढंच नाही, काही लोकांना विनाकारण एखाद्याला टोमणे मारणं आवडते, तसंच मला भांडण करणे आवडते. ओके, दिस इज माय हॉबी आणि मी एक्सेप्ट पण करते. त्याच्यामुळे ज्यांना जे बोलायचं आहे ते बेस्ट ऑफ लक बोलू शकता. तर ओनरनी बिचाऱ्यांनी मी एवढे कॉल केलं ना, आणि दुसऱ्या दिवशी ओनरने माझा प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आणि चक्क टँकर वगैरे बोलवून दिले. रात्रीच त्यांनी 12-1 वाजेपर्यंत टँकर बोलवून दिले आणि सकाळी उठल्या मला त्यांचा कॉल आला की पाणी आलेलं आहे, पाणी व्यवस्थित भरून घ्या. आणि सकाळी उठल्या मी सर्व टाकी वगैरे भरून घेतल्या आणि लगेच मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकलेले आहे. म्हणजे 4 ते 5 दिवसाचे कपडे होते, मनीषाचे, स्वराजचे, माझे, स्वराचे आणि गणेशजीचे पण ड्रेस होते, परंतु ते मी अजून धुवायला टाकले नव्हते. तर अशा पद्धतीने माझ्या घरमालकाने, ओनरनी प्रॉब्लेम सॉल्व करून दिला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी जी फ्रेंड होती ती पण एकच दिवसासाठी आली होती मुलांना भेटायला वगैरे, आणि ती भेटून वगैरे गेलेली आहे. त्याच्यानंतर माझं सुरू होतं काम प्रोडक्ट रिव्ह्यूचं. हे जे कंटेनर तुम्ही बघत आहे ना, हे खूप छान कंटेनर आहे. याचा उपयोग ना तुम्ही मेकअपचं सामान ठेवायला, तुमच्या मुलांची लहान लहान वस्तू ठेवायला, म्हणजे पेन, पेन्सिल, शॉर्पनर आणि त्यासोबतच किचनमध्ये चम्मच वगैरे ठेवण्यासाठी असा मल्टीपर्पज याचा तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. तर मला काही लोकांना एकच सांगायचं आहे, तुम्हाला मी आवडत नाही तर तुम्ही माझे व्हिडिओ कशाला बघता ना, मला तेच कळत नाही. जसं मला व्हिडिओ टाकून पैसे मिळतात, तर तुम्हाला कमेंट टाकून काय मिळतं? जसे मला 10 लोक बघतात, तुमची पण 10 लोक कमेंट बघतात. त्याच्यामुळे तुम्ही मला काही बोले, मला काही फरक पडत नाही. पैशासाठी करतो, हो मी पैशासाठी करते. तुम्ही मला पैसे द्या, मी व्हिडिओ टाकणं बंद करते. चला, करते का तुम्ही? मला गुगल पे, फोनपे चला सांगा पटापट. नाही करणार ना. कसं आहे, बोलणं सोपी आहे, करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे या सर्वांची आम्हाला सवय झालेली आहे. यावर तुम्ही एकच गोष्ट बोलणार की तुला एवढं पटत नाही, तर मग तू व्हिडिओ टाकणं बंद कर, बरोबर ना? पण तुम्ही टॉर्चर करणं एखाद्याला बंद करू शकत नाही. आणि स्त्रीची दुश्मन आहे, होती आणि शेवटपर्यंत राहणार. ते प्रोडक्ट रिव्ह्यू केल्यानंतर मी याचा रिव्ह्यू केलेला आहे. हे टॉप खरंच खूप छान आहे आणि स्वस्तात मस्त आहे. हे सुद्धा खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. तर माहिती आहे का, 2-4-8 दिवस पाणी नव्हतं ना, त्याच्यामुळे सर्व भांडे मी एकत्रच घासत होती. आणि माझी मैत्रीण गेल्यानंतर दुपारी व्हिडिओ वगैरे शूट केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मनीषाना चहा, नाश्ता, स्वयंपाक करते, परंतु भांडी आणि कपडे ती अजिबात करत नाही आणि मी तिला करू पण देत नाही. कारण कसं आहे ना, तिच्या घरी ना भांडे घासायला, म्हणजे पोछा मारायला, कपडे धुवायला, स्वयंपाकाला सगळ्याला बाया आहेत, परंतु ती माझ्या इथं आल्यावर स्वयंपाक करते, कारण मला तिच्या हातचा स्वयंपाक भरपूर असा आवडतो. आणि मध्यंतरी काही दिवस मनीषा दिसली नाही तर तुमचं लगेच बोलणं चालू झालं होतं की मनीषा का येत नाही, मनीषा का येत नाही. एक नॉर्मली कॅज्युअली गोष्ट तुम्ही विचार करायला पाहिजे की बाबा तिचं लग्न झालेलं नाही आहे, तिला भाऊ, बहीण, आई आहे. नेहमी ती माझ्यासोबत नाही राहू शकत ना. त्याच्यामुळे तिला जेव्हा आठवण येते किंवा मला जेव्हा तिची गरज पडते, आवश्यकता पडते, तेव्हा मी तिला बोलावून घेत असते. परंतु 10 लोकांचे 10 तोंडं. त्याच्यामुळे तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बेस्ट ऑफ लक बोलू शकता. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि स्वयंपाक थोडासाच करायचा होता. तर सगळ्यात अगोदर आम्ही स्वयंपाक वगैरे म्हणजे भांडी वगैरे घासून घेतली, चहा नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर चहा नाश्ता म्हणजे चहासोबत बिस्किट. तर इथं सर्व माझी किचन आवरून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. भांडी वगैरे घासली, देवाजवळ दिवा वगैरे लावलेला आहे, कापूर वगैरे लावून दिलेला आहे आणि सर्व काही आवरून ठेवलेलं आहे. 2 दिवस माझी मैत्रीण माझ्याकडे होती, त्याच्यामुळे ब्लॉग पण शूट केला नव्हता आणि माझे जे मिशोचे प्रोडक्ट आहे त्याचा रिव्ह्यू पण दिला नव्हता. तर स्वराज इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचे गाणे आणि कार्टून तो बघत होता. इथं मनीषा मॅडम खूप म्हणजे गहन विचार करत होती आणि तिला कळलं की ताई शूट घेत आहे, तर ती लगेच
लगेच हसायला लागली आणि सध्या ती खूप म्हणजे क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि या कंडिशनमध्ये आणि तिला बरं होण्यासाठी म्हणजे तिला बरं नाही आहे त्याच्यामुळेच मी तिला माझ्याकडे 7-8 दिवसासाठी आली होती कारण तिची आई बोलली होती की ही तुझ्याकडे फ्री राहते व्यवस्थित राहते त्याच्यामुळे काही दिवसासाठी तुझ्या घरी तिला घेऊन जा तर म्हणून मी तिला माझ्या घरी आणलेली आहे आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्टून बघणं चालू आहे. त्याच्यानंतर मला एक प्रोडक्ट रिव्ह्यू द्यायचा होता ते म्हणजे हे किचन रॅक. ही किचन रॅक खरंच खूप छान आहे, स्वस्तात मस्त तर आहे त्यासोबतच ना याचं जे हे आहे ना काय म्हणतो ते आपण लोखंड ते खरंच खूप स्ट्रेचेबल आहे आणि चांगलं आहे म्हणजे मजबूत आहे आणि त्याच्यात तुम्ही अशा पद्धतीने भांडी रचवू शकता ठेवू शकता म्हणजे कुकर गंज कटोरा प्लेट असे जे काही किचनचं सामान आहे ना ते स्वस्तात म्हणजे कमी स्पेसमध्ये तुम्ही ठेवू शकता कारण रेंटचे घरं असे छोटे असतात त्याच्यामुळे कळत नाही की कुठं काय ठेवायचं तर तुम्ही हे सुद्धा खरेदी करू शकता. बघा किती छान स्टँड आहे आणि मजबूत आहे विशेष म्हणजे त्याच्यामुळे याचा पण मी रिव्ह्यू देऊन दिला. रिव्हेन्यूवरून आठवण आलं की माझ्या मागच्या व्हिडिओला कॉमेंट होता की याला हे नाही हे म्हणतात हे नाही हे म्हणतात. मी तर माझ्या चुका कबूलच करते की मला इंग्लिश व्यवस्थित येत नाही परंतु तुम्हाला व्यवस्थित पैसे कुठे गेले याच्यातले 1500 रुपये फक्त दुसऱ्याचे पैसे कुठे गेले तुम्ही जर एवढा अभ्यास पार्लर मध्ये काय केली होती कशाला केली होती काय केलं पार्लर मध्ये परंतु नाही तुम्हाला महिनी हजाराच्या चुका करण्यासाठी पगार मिळतो कितीदा सांगितलं पार्लर मध्ये नको जात जाऊ पैसे नको कशाला राहिली कारण म्हणजे मला शूट करायचं एवढं त्या व्याख्याला तरी माणसासारखं पळणं आहे पुढे चेहऱ्यावर केस आहेत ना मिशी आली ना तुझे की आम्हाला हसू मारलं काय रुपयाचं काय केलं पर्स मध्ये 1500 रुपये कुठे गेले कुठे गेले पार्लर मध्ये अरे पार्लर मध्ये काय केलं पार्लर मध्ये काय केलं अरे राम 1500 रुपये घेऊन आली हे केस काय तरी तिथे साफ नाही झालं हे माणसाला अहो मला पैशाचं काम होतं ना दे मला पैसे मग काय आता हे वस्त्राला भाजू काय केस अहो त्याच्यासाठी 1500 रुपयाची गरज नाही ना माझ्याजवळ हे प्रोडक्ट आहे ना बाय ना हे पाय इलेक्ट्रिक फेशियल हेअर रिमूव्हर करंट लागलं का अगं बैताळ लोकांचे करंट कायले लागणार हे पाय हे आहे रिमूव्हर यानं रिमूव्ह करायचे केस यानं चार्जिंग करायचं आणि हे केस काढायचं ब्रश न काय साफ करायचं नाही तर पडू देशील तसेच. मी वापर कसं करतात याचा हे आहे ना हे बटन चालू करायचं हा अशा पद्धतीनं हे पाय हेअर रिमूव्हरने तुम्ही अप्पर लिप्स चिन आयब्रोज आणि चिक्स क्लीन करू शकता. इझिली ट्रॅव्हलिंगमध्ये पर्समध्ये कॅरी करू शकता. तुमचा चेहरा क्लीन आणि स्मूथ होणार आहे. सेफ फॉर यूज आणि डेली यूज करू शकता. काय म्हणतात याले अर्बन योगचं हेअर रिमूव्हर म्हणतात याले. हा तुम्ही पण कॉमेंट बॉक्स मध्ये लिंक टाईप करा मी डायरेक्ट लिंक देणार आहे तुम्हाला आणि इलेने तो भांडे घाशाले हिनं माय 1500 रुपयाचं नुकसान केलं तर अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केला परंतु शूट करता करता आम्हाला एवढा हसू येत होता ना की मी सांगूच शकत नाही. तर असा होता माझा आजचा दिवसभराचा ब्लॉग. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि लय म्हणजे लय एन्जॉय केला आम्ही हा व्हिडिओमध्ये जो आल्यानंतर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे. आणि मनीषा आले की माझ्या घरात मस्त वातावरण असतं. थँक्यू सो मच बाय बाय.